हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. अरे बॉस, काय बोलत आहात तुम्ही? मागच्या वेळी आपण त्या मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवलं होतं ना. माझे माणस सगळीकडे पसरलेले आहेत. मी छोटी मॅडमला शोधतो आणि तुम्हाला अपडेट देतो. मनी म्हणाला. ठीक आहे. इतकं बोलून अक्षराने फोन ठेवला. अक्षरा, हा मनी तोच ना जो तुझ्यासोबत काम करत होता? आदित्यने विचारलं. अक्षराने मान खाली घालून म्हटलं. आणि तो कोणत्या मुलींबद्दल बोलत होता ज्यांना तुम्ही वाचवलं होतं? आदित्यने पुढचा प्रश्न विचारला. ते मी आणि आर्या मिळून काही मुलींना वाचवलं होतं त्या दिवशी पार्टीमध्ये. मग अक्षराने हळूहळू सगळं सत्य सांगितलं, जे ऐकून तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर धक्क्याचे भाव होते. सगळे अक्षराकडेच पाहत होते. तू त्या पार्टीच्या रात्रीबद्दल बोलते आहेस का, ज्या दिवशी तुम्ही दोघी काही वेळासाठी कुठेतरी गेल्या होतात आणि परत आलात तेव्हा खूप घाबरलेल्या होतात? ऋषभने विचारलं. अक्षराने हळूच मान होकारार्थी हलवली. त्या मुलींनी सांगितलं होतं का की त्यांना कोणी बंदी बनवलं होतं? ऋषभने विचारलं. त्यांना माहिती नाही की त्या सगळ्यांच्या मागे कोण होतं? अक्षरा म्हणाली. तुला असं वाटतं का की त्याच कारणामुळे आर्या गायब झाली आहे? आदित्यने विचारलं. कदाचित, काही सांगता येत नाही, पण बघूया अक्षराच्या माणसांकडून काही माहिती मिळते का ते पाहू, ऋषभ म्हणाला. सगळेजण आर्याला शोधण्यासाठी आपापले कॉन्टॅक्ट्स वापरू लागले. दुसरीकडे आर्या तिच्या खोलीतून बाहेर आली आणि बाहेर इकडे तिकडे फिरू लागली. रात्र खूप झाली होती, त्यामुळे संपूर्ण महालात शांतता पसरली होती. आर्या इकडे तिकडे पाहत होती. तेवढ्यात तिला एका खोलीतून कोणाच्या बोलण्याचा आवाज ऐकू आला. आर्याला स्पष्ट ऐकू येत नव्हतं, पण हा आवाज त्याच व्यक्तीचा होता. आर्या थोडी जवळ गेली आणि दरवाजाला कान लावून ऐकू लागली. भाईसा, हे तुम्ही बरोबर करत नाही आहात. एका मुलीचा आवाज आर्याच्या कानावर पडला. आणि त्यानंतर तुमचा या सगळ्याशी काही संबंध नाही. आम्हाला ती कोणत्याही किमतीत हवी आहे, मग त्यासाठी काहीही का करावं लागलं तरी, त्या व्यक्तीने म्हटलं. भाईसा, तुम्ही एका बाळाचा जीव कसा घेऊ शकता? तुमचं प्रेम इतकं स्वार्थी आहे का? तिच्या पोटात ती मुलगी पुढे काही बोलणार इतक्यात त्या व्यक्तीचा रागाने भरलेला आवाज आला. मी हे पाहू शकत नाही की तिच्या पोटात दुसऱ्या कोणाचं मूल वाढावं. जर तिला मूल हवं असेल तर आपण आपलं मूल करू, पण दुसऱ्या कोणाचं नाही. समजलं? आणि खबरदार, जर तिला याबद्दल थोडीशीही कल्पना आली तर. समजलं तुम्हाला? त्या व्यक्तीने म्हटलं. काय बाळ? आर्याचा हात नकळत तिच्या पोटावर गेला. माझं आणि ऋषभचं बाळ, आपल्या प्रेमाची निशाणी. मी तुला काहीही होऊ देणार नाही बेबी. तुझे बाबा येतील आणि आपल्याला इथून घेऊन जातील. आर्याने तिचे ओले डोळे पुसले, पण ती थोडीशी मागे सरकली आणि तिथे ठेवलेली फुलदाणी खाली पडून फुटली. आर्या खूप घाबरली. ती सरळ बाहेरच्या दिशेने पळाली. तेवढ्यात मागून एक आवाज तिच्या कानावर पडला. तिथेच थांबा. हा आवाज त्या व्यक्तीचाच होता. आर्या मोठ्या दरवाजाच्या अगदी समोर उभी होती. ती रागाने मागे वळली आणि त्या व्यक्तीकडे संतापाने पाहू लागली. ती व्यक्ती पुढे येणार इतक्यात आर्याने जवळची फुलदाणी जमिनीवर आपटली आणि तिच्या तुकड्यांपैकी एक तुकडा उचलून स्वतःच्या मनगटावर ठेवत धमकीच्या स्वरात म्हणाली. माझ्याजवळ येऊ नका. पहा भावीसा, तुम्हाला लागेल, कृपया ते स्वतःपासून दूर करा, ती मुलगी म्हणाली. राणीसा, तुम्ही हे काय करत आहात? तुम्हाला का समजत नाही? तुम्ही आमच्या आहात आणि हे मूल त्या माणसाचं आहे. तुम्हाला मूल हवं असेल तर आपण आपलं मूल करू ना, त्या व्यक्तीने म्हटलं. कारण त्याला माहिती होतं की आर्याला सगळं कळलं आहे.
ही माझ्या आणि ऋषभच्या प्रेमाची निशाणी आहे आणि याला वाचवण्यासाठी मी माझा जीवही देऊ शकते आणि कोणाचा जीव घेऊही शकते. समजला तुम्ही दोघं? आर्या रागाने म्हणाली. पहा, तुम्ही आधी शांत व्हा आणि ते खाली ठेवा, नाहीतर तुम्हाला दुखापत होईल. त्या व्यक्तीने म्हटलं. दुखापत होत असेल तर होऊ द्या, पण आता तुम्ही दोघंही माझं नीट ऐका. मला आत्ता आणि लगेच ऋषभशी बोलायचं आहे. आर्या रागाने म्हणाली. काय बडबड करत आहात तुम्ही? आम्ही असं काहीही करणार नाही, समजलात? त्या व्यक्तीने म्हटलं. आणि त्यानंतर मग ठीक आहे, इतकं म्हणत आर्याने त्या फ्लॉवर पॉटच्या तुकड्याने आपल्या हातावर वार केला आणि त्यातून रक्त वाहू लागलं. हे हे तुम्ही काय करत आहात? त्यावेळी त्या व्यक्तीने घाबरत विचारलं. तेच जे मला खूप आधी करायला हवं होतं. आता सांगा, कॉल लावताय का मी स्वतःला अजून त्रास देऊ? आर्याने आपलं रक्त दाखवत म्हटलं. भाईसा, काहीतरी करा. जर यांचं खूप रक्त वाहिलं तर खूप समस्या होतील, मुलगी म्हणाली. त्या व्यक्तीने घट्ट डोळे मिटले आणि खिशातून फोन काढून ऋषभला कॉल लावला. ऋषभ, जो सगळ्यांसोबत बसला होता, त्याचा फोन वाजू लागला. त्याने स्क्रीनवर दिसणारा नंबर पाहिला आणि सगळ्यांकडे बघत म्हणाला. हा बलराज सिंह राठोड मला यावेळी कॉल का करत आहे? एक काम कर, फोन लाऊडस्पीकरवर टाक. आदित्य म्हणाला. हॅलो, ऋषभ म्हणाला. हाच तो बलराज सिंह राठोड होता, ज्याने आर्याला जबरदस्ती कैद करून ठेवलं होतं. त्यानेही कॉल लाऊडस्पीकरवर ठेवला. ऋषभचा आवाज ऐकताच आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. ती पटकन म्हणाली. ऋषभ, ऋषभ प्लीज, लवकर माझ्याकडे ये. ऋषभ आणि बाकी सगळ्यांनी जेव्हा आर्याचा आवाज ऐकला तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. ऋषभने पटकन म्हटलं. आर्या, तू तू कुठे आहेस? मी आत्ताच तुला घेण्यासाठी येतोय. आणि त्यावेळी, अरे मिस्टर आहुजा, इतकी काय घाई आहे? तुम्हाला येण्याची काही गरज नाही. आम्ही आमच्या राणीसांची खूप चांगली काळजी घेत आहोत, बलराज सिंह राठोड म्हणाला. तुझी हिंमत कशी झाली माझ्या आर्याला घेऊन जाण्याची? ऋषभ रागाने म्हणाला. आणि त्यानंतर तमीजने बोला मिस्टर आहुजा, आम्ही राजस्थानचे हुकुमसा आहोत, म्हणून जरा आदराने बोला. आणि राणीसांची गोष्ट असेल तर त्या फक्त आमच्याच आहेत. आता तुम्ही जे करायचे ते करा, पण राणीसा आमच्याच होतील. परवा आम्ही लग्न करत आहोत, त्यामुळे इथे येण्याची काही गरज नाही. नाहीतर तुमचा जीव जाईल. तुम्ही कितीही मोठे बिझनेस टायकून असलात तरीही आमच्यावर कधीही विजय मिळवू शकणार नाही. हा आमचा खुला चॅलेंज आहे, कारण कुणीतरी आम्हाला कमी समजलं आहे आणि त्याला आमची ताकद दाखवायची आहे. शेवटची ओळ त्याने आर्याकडे पाहत म्हटलं. इतकं बोलून बलराज सिंह राठोडने कॉल कट केला. ऋषभने रागाने फोन जमिनीवर फेकून दिला. याला आता मी दाखवतो की मी काय करू शकतो. ऋषभ बाहेर जाणार इतक्यात अक्षरा मध्ये येत म्हणाली. ऋषभ, नाही, तू असं काही करू शकत नाहीस. तुला बलराज सिंह राठोड बद्दल माहिती नाही. राजस्थानमध्ये त्याच्या परवानगीशिवाय पानही हलत नाही. तो काही साधा माणूस नाही. तू वेडी झाली आहेस का? आपण असे हातावर हात ठेवून कसे बसू शकतो? ऋषभ रागाने म्हणाला. ऋषभ, अक्षरा बरोबर बोलत आहे. रागात घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे ठरतात. आपल्याला इतकं तरी माहिती आहे ना की आर्या आता ठीक आहे आणि ती कुठे आहे? आदित्यने ऋषभला समजावत म्हटलं. तुम्हा दोघांचं डोकं ठिकाणावर आहे ना? आय मीन सिरियसली, तुम्ही असं कसं बोलू शकता? तुम्हाला माहिती आहे का, आर्याशिवाय प्रत्येक क्षण माझ्यासाठी अनेक वर्षासारखा आहे. ऋषभ निराशेने म्हणाला. आम्हाला सगळं माहिती आहे, पण आपण एखाद्या सामान्य माणसाशी लढत नाही आहोत. समजून घेण्याचा प्रयत्न कर.
अक्षरा म्हणाली, जीजू प्लीज समजून घ्या. अक्षरा ती बरोबर बोलत आहेत. आपल्याला असा काही मार्ग शोधावा लागेल ज्यामुळे आर्यादी आपल्याकडे परत येईल. मयंक जो खूप वेळापासून शांत होता तो म्हणाला, ठीक आहे मग. रिषभ म्हणाला आणि जाऊन सोफ्यावर बसला. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. तेवढ्यात अक्षराचा फोन वाजला. कॉल मनीचा होता. अक्षराने फोन उचलला आणि कानाला लावला. हॅलो मनी, बोल, अक्षरा म्हणाली. थोडा वेळ बोलल्यानंतर अक्षराने कॉल ठेवला आणि सगळ्यांकडे बघत म्हणाली, माझी माणसं तिथे गेली तेव्हा अचानक रिषभच्या माणसांनी यांच्यावर गोळीबार केला. माझी अर्ध्याहून अधिक माणसं मारली गेली आहेत. समीरा तिथेच आहे. पण समजत नाही की रिषभच्या गार्ड्सनी माझ्या गार्ड्सवर हल्ला का केला. अक्षरा असं म्हणताच आदित्य म्हणाला, कदाचित हे लोक बलराज सिंह राठोडचेच असतील. आता ही गोष्ट स्पष्ट झाली की आर्याला आपल्या जवळ बोलवण्यासाठी बलराज सिंह राठोडने समीराचा आधार घेतला. आपल्याला दोघींनाही वाचवायचं आहे, रिषभ म्हणाला. मग त्याने आपल्या फोनवरून एक खास माणसाला कॉल करून म्हटलं, तू तुझे स्पेशल ट्रेन केलेले लोक घेऊन लंडनला जा आणि समीराला इथे घेऊन ये. पण लक्षात ठेव, समीराला काहीही झालं नाही पाहिजे. मी आत्ताच निघतो बॉस. तिकडून उत्तर आलं आणि रिषभने कॉल ठेवला. मला दोघींनाही कोणत्याही परिस्थितीत वाचवायचं आहे, रिषभ म्हणाला. रिषभ, आपण एक काम करूया. तू आणि अक्षरा राजस्थानला निघा आणि मी लंडनला जातो. त्यामुळे आपण दोघींनाही वाचवू शकतो. आपण कुणा दुसऱ्याच्या भरवशावर राहू शकत नाही, आदित्य म्हणाला. पण तू माझ्या कुटुंबासाठी स्वतःचा जीव. रिषभ म्हणणार इतक्यात आदित्य रागाने म्हणाला, आम्हीही तुझ्या कुटुंबाचाच भाग आहोत. अक्षराला तू तुझ्यासोबत घेऊन जा, कारण ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे की त्या दोघी हमशकल आहेत. कदाचित इथे तिची गरज पडेल. आम्ही हमशकल नाही, बहिणी आहोत. DNA रिपोर्ट विसरलास का, अक्षरा म्हणाली. तर मयंक आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. राजस्थानमध्ये बलराज सिंह राठोड यांनी जसा फोन ठेवला तशी त्यांची नजर आर्यावर गेली. तिच्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक आली होती. तिने फुलदाणीचा तुकडा फेकून दिला आणि टेबलाजवळ येऊन बसली. मग बलराज सिंह राठोड यांच्याकडे पाहत म्हणाली, मला भूक लागली आहे. बलराज सिंह राठोड आश्चर्याने आर्याकडे पाहत होते. त्यांच्या बाजूला उभी असलेली रुपलसुद्धा आर्याकडे अचंबित होऊन पाहत होती. भाईसा, भाभीसांना काय झालं आहे? आताच त्या जीवाची धमकी देत होत्या आणि आता अचानक इतका बदल? रुपल हळू आवाजात म्हणाली, तुमच्याकडे पाहुण्यांना जेवायला दिलं जात नाही का? माझ्या बाळाला भूक लागली आहे. आर्या पुन्हा म्हणाली. यावेळी तिने शेवटचं वाक्य थोडं मोठ्याने म्हटलं. बलराज सिंह राठोड यांनी रागाने तिच्याकडे पाहिलं, पण आर्याने त्यांना पूर्णपणे दुर्लक्ष केलं. बलराज आणि रुपलही डायनिंग टेबलवर येऊन बसले आणि नोकराणीने लगेच सर्वांना जेवण वाढलं. आर्या निवांतपणे जेवत होती. आता तिला कोणतीच चिंता नव्हती, कारण तिला तिच्या प्रेमावर इतका विश्वास होता की तो तिला वाचवायला नक्की येईल. आर्याला इतक्या शांतपणे आणि समाधानाने जेवताना पाहून बलराज सिंह राठोड यांच्या चेहऱ्यावर थोडासा शांतपणा आला, पण तरीही त्यांच्या मनात एक भीती होती. आर्यापासून दूर होण्याची भीती. काही वेळाने जेवण करून आर्या बाहेर जायला निघाली. हे पाहून बलराज सिंह राठोड मोठ्या आवाजात म्हणाले, आपण कुठे जात आहात? बागेत फेरफटका मारायला? आता असं म्हणू नका की त्यालाही मनाई आहे, आर्या मागे वळून म्हणाली. आणि जर तुम्ही पळून जाण्याचा प्रयत्न केला तर, बलराज सिंह राठोड म्हणाले.
त्याची तुम्ही काळजी करू नका, कारण मी आत्ता कुठेही पळून जाणार नाही. काय आहे ना, माझं बाळ अजून खूप अशक्त आहे. येणाऱ्या 3 महिन्यात मला असं काहीही करायचं नाही, ज्यामुळे माझ्या बाळाला काही होईल. आर्या आपल्या पोटावर हात फिरवत म्हणाली. बलराजसिंह राठोड यांनी एक खोल श्वास घेतला आणि म्हणाले, ठीक आहे, आम्हीही तुमच्यासोबत येतो. आर्याने कोणताही विशेष रस दाखवला नाही आणि ती बाहेर निघून गेली. तिथे काम करणाऱ्या सर्व नोकरांनी फक्त डोळे मोठे करून तिला जाताना पाहत होता. कोणाचंही ऐकत नसलेला अहंकारी आणि गर्विष्ठ माणूस, ज्याला दुर्लक्ष करण्याची किंवा त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती, तोच माणूस आज आर्याचं प्रत्येक म्हणणं ऐकत होता. आज तो पूर्णपणे वेगळाच वाटत होता. म्हणतात ना, प्रत्येक माणसाचे 2 चेहरे असतात. एक जो तो जगाला दाखवतो आणि दुसरा त्याचा खरा चेहरा. बाहेर थंड वारा वाहत होता. महालाबाहेर एक मोठी बाग होती, जिथे खूप झाडं आणि रोपं लावलेली होती. त्यामुळे तिथलं वातावरण खूप आल्हाददायक होतं. आर्या त्या गार वाऱ्याचा आनंद घेत फेरफटका मारत होती. पण तिचं मन अजूनही उदास होतं, कारण तिचा रिषभ तिच्यासोबत नव्हता. आज तिला तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आनंदाची जाणीव होत होती. तिच्या आणि रिषभच्या प्रेमाचं प्रतीक असलेलं बाळ आता तिच्या गर्भात वाढत होतं. रिषभला जेव्हा ही गोष्ट कळेल, तेव्हा तो कशी प्रतिक्रिया देईल, हा विचार करताना आर्या एकाच वेळी आनंदीही होत होती आणि दुःखीही. आर्याच्या मागे बलराजसिंह राठोड चालत होते. त्यांना समजलं होतं की आर्या उदास आहे. ते तिच्या सोबत चालत म्हणाले, आपण ठीक आहात ना? आर्याने फक्त होकारार्थी मान हलवली. आणि त्यावेळी, तुम्ही खरंच आमच्या होऊ शकत नाही का? कारण आम्हाला तुमच्यासोबत कोणतीही जबरदस्ती करायची नाही. शेवटी त्या माणसात असं काय आहे? बलराजसिंह राठोड थोडे चिडून म्हणाले. तुम्ही रिषभला ओळखत नाही म्हणून असं म्हणत आहात, पण रिषभचं प्रेम आम्ही ओळखतो. तो आमचं तुमच्यासोबत लग्न कधीच होऊ देणार नाही. आर्या पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाली. इतका विश्वास आहे तुम्हाला त्या माणसावर? बलराजसिंह राठोड चिडून म्हणाले. स्वतःपेक्षाही जास्त. आर्या फक्त एवढंच म्हणाली. बलराजसिंह राठोड यांच्याकडे पुढे बोलण्यासाठी काहीच उरलं नाही. आर्या ही शांतपणे त्या गार वाऱ्याचा अनुभव घेत होती. त्या वाऱ्यात एक वेगळं समाधान होतं, जे आर्याला खूप काही वेळानंतर. आर्या तिथेच एका बाकावर बसली. बलराजही तिच्या शेजारी येऊन बसला. आर्या अजूनही समोरच पाहत होती, तर बलराजसिंह राठोड एकटक आर्याकडे पाहत होता. काही क्षणांच्या शांततेनंतर बलराजसिंह राठोड हळू आवाजात म्हणाला, काय झालं? काय विचार करत आहेस? आर्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि समोर पाहतच म्हणाली, मी माझी आणि ऋषभची पहिली भेट आठवत आहे आणि तेव्हापासून आजपर्यंतचा आमचा प्रवास किती वेदनांनी भरलेला होता. सगळं बदललं, परिस्थिती बदलली, नाती बदलली, पण एक गोष्ट कधीच बदलली नाही, ती म्हणजे ऋषभचं वचन. त्याने मला कधीच साथ सोडणार नाही असं वचन दिलं होतं आणि प्रत्येक वेळी ते पाळलं. पण कदाचित मीच माझ्या प्रेमाला न्याय देऊ शकले नाही. मी नेहमीच त्याला त्रास दिला, त्याला दुःख दिलं आणि तो मात्र माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करत आहे. माझ्यासाठी त्याने काय काय नाही केलं. माझ्यासाठी त्याने स्वतःच्या आईवडिलांनाही सोडलं आणि अमेरिकेला गेला. माझ्यासाठी त्याने. हे बोलता बोलता आर्या शांत झाली. तेव्हा बलराजसिंह राठोडने विचारलं, तसं पाहिलं तर मला काही खास रस नाही, पण तरीही मी जाणून घेऊ शकतो का की त्या व्यक्तीने तुझ्यासाठी असं काय केलं आहे, ज्यामुळे तू आमच्यासाठी नकार देत आहेस?
बलराजला समजलं होतं की जर त्याला आर्याला मिळवायचं असेल तर आधी तिच्या मनात स्वतःसाठी जागा निर्माण करावी लागेल. बलराजचं बोलणं ऐकून आर्याने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, तुम्हाला माझी आणि ऋषभची कहाणी ऐकायची आहे? बलराजने होकारार्थी मान हलवली. आर्या हलकसं हसली आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली, जर तुम्हाला खरंच ऐकायची असेल तर मी सांगते. माझी आणि ऋषभची भेट शाळेत झाली होती. त्यावेळी ऋषभ खूप प्रसिद्ध होता, कारण त्याचे वडील मोठे उद्योगपती होते आणि शाळेचे विश्वस्तही होते. शाळेत आमची मैत्री झाली आणि हळूहळू ती प्रेमात बदलली. आमची शाळा फक्त 12वी पर्यंतच होती. त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की पुढचं शिक्षण बाहेर जाऊन घेऊ, कारण आम्हा दोघांनाही डॉक्टर व्हायचं होतं. पण म्हणतात ना, आपण जे इच्छितो ते नेहमी खरं होतंच असं नाही, आणि आमच्या बाबतीतही तसंच झालं. मी मध्यमवर्गीय कुटुंबातील होते आणि ऋषभच्या आईला ही गोष्ट कळली. त्यामुळे त्यांनी माझ्या आईवडिलांना धमकी दिली. जेव्हा मला हे कळलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं, पण ऋषभ म्हणाला की तो सगळं काही ठीक करेल. पण एके रात्री माझे आई वडील कुठेतरी जात असताना कोणीतरी त्यांच्या गाडीचा अपघात घडवून आणला. पोलीस तपासात समोर आलं की कोणीतरी त्यासाठी पैसे दिले होते. त्याच वेळी मला एक फोन आला. तो ऋषभच्या आईचा होता. त्यांना ही गोष्ट कळली होती. त्यांनी मला सांगितलं की जर मी ऋषभसोबत ब्रेकअप केलं नाही तर त्या माझ्या भाऊ आणि बहिणीचा जीव घेतील. मी काहीच करू शकले नाही आणि फेअरवेलच्या दिवशी जेव्हा ऋषभने सगळ्यांसमोर मला प्रपोज केलं तेव्हा मी त्याला चापट मारली आणि सगळ्यांसमोर त्याच्याशी ब्रेकअप केलं. मी पूर्णपणे तुटून गेले होते. माझं कोणीच नव्हतं, पण मयंक आणि समीरा यांच्यासाठी मीच सगळं काही होते. त्यामुळे मला त्यांच्यासाठी जगायचं होतं. म्हणून मी भूतकाळ विसरून नर्सिंगचं शिक्षण घेतलं आणि त्याचबरोबर पार्ट टाईम नोकरीही केली, जेणेकरून घर खर्च चालवता येईल. सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण काही वर्षांनी ऋषभ पुन्हा माझ्या आयुष्यात आला आणि मग यानंतर आर्याने तिची आणि ऋषभची लग्नापासून आजपर्यंतची संपूर्ण कहाणी सांगितली. पण तिने काही गोष्टी सांगितल्या नाहीत, जसं की अक्षराबद्दलचं सत्य, की त्या दोघी अगदी सारख्याच दिसतात. बलराजसिंह राठोड अत्यंत लक्षपूर्वक आर्याचं बोलणं ऐकत होता. माहितीये का, कित्येक वर्ष गेली, किती संकट आली, लोक बदलले, पण एक गोष्ट कधीच बदलली नाही, ती म्हणजे माझ्या ऋषभचं माझ्यावरचं प्रेम. आर्याचे डोळे पाणावले होते. चला आता झोपूया, खूप वेळ झाला आहे, बलराजसिंह राठोड म्हणाला. आर्याने होकारार्थी मान हलवली आणि ती उठून जाऊ लागली. तेवढ्यात बलराजला काहीतरी आठवलं आणि तो म्हणाला, एक मिनिट, तू म्हणालीस की तू नर्स आहेस, मग स्वतःला इजा करण्याचं ते सगळं? मी फक्त माझ्या ऋषभला हे सांगू इच्छित होते की त्याची आर्या ठीक आहे आणि सुरक्षित आहे आणि त्याची वाट पाहत आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, मी मेडिकल स्टुडंट आहे, त्यामुळे मला माहिती आहे की कोणती नस कापल्यावर मला आणि माझ्या बाळाला काहीही होणार नाही. इतकं बोलून आर्या तिथून निघून गेली. अरे देवा, आपण ही गोष्ट कशी काय विसरलो? जर कोणाला कळलं की त्यांनी आपल्याला मूर्ख बनवलं तर आपली इज्जत काय राहील? बलराजसिंह राठोडने मनात म्हटलं. जात असलेल्या आर्याकडे पाहत तो म्हणाला, पण अजून एक असं रहस्य आहे ज्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही. इतकं बोलून तो आपल्या आठवणींमध्ये हरवून गेला. आर्या खोलीत जात होती. तेवढ्यात तिला समोरून येणारी पारुल दिसली. भाऊजी, तुम्ही झोपायला जात आहात का? पारुल हसत म्हणाली.
आर्याने काहीच बोललं नाही आणि सरळ आपल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केला. पारुल स्वतःशीच म्हणाली, भाईसा यांच्या चुकीची शिक्षा मला का? मग पारुलने खांदे उडवले आणि तिथून निघून गेली. तिकडे खोलीत आर्या येताच तिने दरवाजा बंद केला आणि हळूच आपल्या कमरेत लपवून ठेवलेला फोन बाहेर काढला, जो तिने एका मेडच्या नकळत उचलला होता. आर्याने रिषभचा नंबर डायल केला, पण फोन स्विच ऑफ असल्याचं सांगत होता. मग आर्याने अक्षराला फोन लावला. अनोळखी नंबर पाहून तिने एक नजर रिषभकडे टाकली, जो कार चालवत होता. काही विचार करून तिने कॉल उचलला. हॅलो, कोण? अक्षरा म्हणाली. ही मी आहे, आर्या. आर्या हळू आवाजात म्हणाली. काय आर्या, तू आहेस? अक्षरा आनंदाने म्हणाली. आणि त्यानंतर अक्षराच्या तोंडून आर्याचे नाव ऐकताच रिषभने कार बाजूला घेतली आणि अक्षराकडून फोन घेऊन कानाला लावत म्हणाला, हॅलो आर्या. हॅलो रिषभ, आर्या रडत म्हणाली. तू ठीक आहेस ना बेबी? तू काळजी करू नकोस, मी तुला काही होऊ देणार नाही, मी येतोय, रिषभ म्हणाला. रिषभ प्लीज, मला तुझ्याकडे यायचं आहे, तुझ्याशिवाय जगण्याचा मी विचारही करू शकत नाही, आर्या रडत म्हणाली. तू आधी रडणं बंद कर, मी सांगितलं ना मी येतोय, तुला काहीही होणार नाही, रिषभने आर्याला समजावत म्हटलं. तू लवकर ये, मला तुला काही खूप महत्त्वाचं सांगायचं आहे, आर्या आपल्या पोटावर हात फिरवत म्हणाली. हो, मी लवकरच येईन, रिषभ म्हणाला. आर्याने पाहिलं की फोनची बॅटरी कमी आहे, म्हणून ती घाईघाईने म्हणाली, रिषभ या चार्जिंग नाही आहे, हा फोन कधीही बंद होऊ शकतो, रिषभ प्लीज लवकर ये. आणि फोन कट झाला. आर्याने असहाय्यपणे बंद झालेल्या फोनकडे पाहिलं आणि मग पोटावर हात फिरवत म्हणाली, तुमचे डॅड आपल्याला दोघांनाही घ्यायला लवकरच येतील. इतकं बोलून आर्या बेडवर झोपली. दुसरीकडे कारमध्ये, रिषभ प्लीज विश्वास ठेव, आपण आर्याला काहीही होऊ देणार नाही, अक्षराने रिषभच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं. तिला काही झालं तर मी जगू शकणार नाही, रिषभ उदासपणे म्हणाला. काय बोलतोयस तू? तिला काही होणार नाही, विश्वास ठेव, आपण जातोय ना, अक्षरा म्हणाली. रिषभने होकारार्थी मान हलवली आणि कार पुढे चालवली. काही तासांच्या प्रवासानंतर ते अखेर राजस्थानला पोहोचले. त्यांनी उदयपूरमध्येच एका साध्या हॉटेलमध्ये चेक इन केलं. काही वेळाने फ्रेश होऊन भेटायचं ठरवलं आणि ते आपापल्या खोल्यांमध्ये गेले. 1 तासानंतर अक्षरा रिषभच्या केबिनमध्ये आली आणि सोफ्यावर बसत म्हणाली, मी चौकशी केली आहे आणि यावरून हे समजलं आहे की त्याच्या शहरात आपण त्याचं काहीही बिघडवू शकत नाही. इथे त्याचाच दबदबा चालतो, जसं मी विचार केलं होतं. हे मला माहिती आहे, म्हणूनच माझ्याकडे एक प्लॅन आहे आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे, रिषभ म्हणाला. प्लॅन? अक्षरा म्हणाली. पुढच्या सकाळी महालात, राणीसाहेब तुम्हाला हुकुमचा खाली बोलावत आहेत, एका मेडने सांगितलं. मी येते, आर्या म्हणाली आणि थोड्या वेळाने खाली आली. बलराजसिंह राठोड डायनिंग टेबलजवळच्या खुर्चीवर बसून नाश्ता करत होता. आर्याही त्याच्या शेजारी येऊन बसली आणि नाश्ता करू लागली. उद्या आपलं लग्न आहे, बलराजसिंह राठोड म्हणाला. लग्नाचा विषय ऐकताच आर्याचे हात थांबले आणि बलराजकडे न पाहताच ते म्हणाले, माझं लग्न आधीच झालं आहे. बलराजचा चमच्यावरचा हात घट्ट झाला, पण त्याला आर्यावर राग काढायचा नव्हता, म्हणून त्याने तिचं बोलणं दुर्लक्षित केलं. आज आपण शॉपिंगला जाणार आहोत, बलराजसिंह राठोड म्हणाला. आर्याने त्याच्या बोलण्याकडे विशेष लक्ष दिलं नाही आणि ती आपलं जेवण करू लागली. काही वेळाने त्यांची कार एका मोठ्या मॉलसमोर थांबली. आर्या अनिच्छेने खाली उतरली आणि आत चालत गेली.
तर बलराज सिंह राठोडच्या चेहऱ्यावर स्मित होतं आणि तोही तिच्या मागे गेला. ते लेडीज सेक्शनमध्ये गेले. आर्या सोफ्यावर बसली आणि एक मॅगझिन घेऊन वाचू लागली. आमच्या राणीसासाठी सर्वोत्तम कपडे दाखवा, बलराज सिंह राठोड म्हणाला. समोर उभ्या असलेल्या सेल्स गर्लने मान हलवली आणि ती आत निघून गेली. तुम्ही असं का वागत आहात? जणू आम्ही तुमच्यासोबत खूप वाईट केलं आहे, बलराज सिंह राठोडने आर्याच्या हातातून मॅगझिन घेत म्हणाला. आर्या उठली आणि जाऊ लागली तेव्हा बलराज लगेच म्हणाला, कुठे जात आहात तुम्ही? आणि त्यावेळी आर्याने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली, मला वॉशरूमला जायचं आहे, त्यासाठी हे विचारून जावं लागेल का? आर्याचं उत्तर बोलणं ऐकून बलराज थोडा ओशाळला आणि तिला जाण्याची परवानगी दिली. आर्या वॉशरूममध्ये गेली आणि आरशासमोर उभे राहून स्वतःशीच म्हणाली, ऋषभ, कुठे आहेस तू? तेवढ्यात एक मुलगी त्या वॉशरूममध्ये आली आणि आर्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, तू एकटी नाहीस, आर्या. आर्याने तो आवाज ऐकताच आश्चर्याने मागे वळून पाहिलं. समोर उभी असलेली मुलगी पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले आणि ती अक्षराच्या गळ्यात जाऊन पडली. शांत हो, अक्षराने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं. तुम्ही इथे आहात तर ऋषभ कुठे आहे? आर्याने विचारलं. तो हॉटेलमध्ये तुझी वाट पाहत आहे, तू त्याच्याकडे जा, इथून पुढे मी सांभाळते, अक्षराने म्हटलं. काय मतलब तुम्ही सांभाळणार? नाही, अजिबात नाही, मी तुमचा जीव धोक्यात घालू शकत नाही, दी, आर्याने म्हटलं. आर्या, बघ, गोष्ट समजून घे, आत्ता वाद घालण्याची वेळ नाही. तू मला दी म्हणतेस ना, मग माझं ऐक. आपल्यापैकी कोणाला ना कोणाला आजच्या दिवशी त्या बलराजसोबत राहावंच लागेल आणि तुला माझी काळजी करण्याची गरज नाही. मी उद्या सकाळी इथून निघून थेट एअरपोर्टला जाईन. तू आत्ता ऋषभकडे जा, खाली जाऊन टॅक्सी घे आणि सरळ हॉटेल पॅलेसला पोहोच. तिथे रूम नंबर 402मध्ये ऋषभ आहे आणि हे घे, हा फोन माझ्या संपर्कात राहा, अक्षराने आर्याच्या हातात फोन देत म्हटलं. पण तरीही आर्याचं मन मानत नव्हतं. तिने ओलसर डोळ्यांनी अक्षराकडे पाहत म्हटलं, दी, आम्ही तिघेही उद्या तुमची वाट पाहू, अक्षराने विचारलं. तिघे? हो, मी, ऋषभ आणि हे, आर्याने आपल्या पोटावर हात फिरवत म्हटलं. खरंच मी खूप आनंदी आहे, अक्षराने आर्याला मिठी मारली. आता तर तुझं इथून निघणं आणखी गरजेचं आहे. लवकरात लवकर ऋषभला ही गोष्ट सांग. बघ, त्याला जेव्हा कळेल की तो बाबा होणार आहे आणि तेव्हा तो खूप आनंदी होईल, अक्षराने म्हटलं. दुसरीकडे बाहेर सोफ्यावर बसलेल्या बलराज सिंह राठोडला एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती, कारण आर्याला खूपच उशीर होत होता. शेवटी तिला इतका वेळ का लागत आहे, बलराज सिंह राठोड स्वतःशीच म्हणाला आणि वॉशरूमच्या दिशेने चालू लागला. तो पुढे जातच होता तेवढ्यात त्याने पाहिलं की समोरूनच आर्या येत होती. बलराज सिंह राठोड तिच्याजवळ गेला आणि काळजीने म्हणाला, तुम्ही ठीक आहात ना? बहुतेक हाच बलराज सिंह राठोड आहे. मला नॉर्मल राहावं लागेल. आर्या अजूनही याच मॉलमध्ये आहे, अक्षराने मनातल्या मनात स्वतःशी म्हटले. मी ठीक आहे, चला शॉपिंग करूया, अक्षराने म्हटलं. बलराज तिच्याकडे पाहू लागला, कारण थोड्या वेळापूर्वी तिला शॉपिंगमध्ये अजिबात रस नव्हता आणि आता तिलाच शॉपिंग करायची होती. आत्ताच तर तुम्हाला शॉपिंगमध्ये रस नव्हता, बलराज सिंह राठोडने भुवया उंचावत विचारलं. गेली मी कसं विसरले? जरी आम्ही दोघी सारख्या दिसत असलो तरी स्वभाव वेगळा आहे. ओ गॉड, याला संशय तर येणार नाही ना? अक्षरा मनातच पुटपुटली. आता माझं मन आहे, जर तुम्हाला नको असेल तर मी जाते, अक्षरानं म्हटलं आणि ती निघू लागली. नाही, चला शॉपिंग करूया, बलराज म्हणाला.
आर्या असल्याचा आव आणत अक्षरा पुढे मॉलच्या दिशेने जाऊ लागली. बलराज मात्र तिला बारकाईने पाहत होता, कारण त्याला काहीतरी विचित्र वाटत होतं. दुसरीकडे आर्या हॉटेलमध्ये पोहोचली होती. ती दरवाजाजवळ पोहोचताच दरवाजा उघडताच ऋषभने आर्याला पाहिलं आणि तिचा हात धरून तिला आत ओढलं व थेट आपल्या छातीशी कवटाळलं. आर्यानेही ऋषभला घट्ट मिठी मारली. काही वेळानंतर दोघे वेगळे झाले. ऋषभने आर्याचा चेहरा आपल्या हातात घेत प्रेमाने विचारलं, तू ठीक आहेस ना? आर्याने उत्तर दिलं आणि पुन्हा ऋषभच्या छातीशी जाऊन बिलगले. ऋषभने तिलाही अधिक घट्ट मिठीत घेतलं. हा दिलासा तो कित्येक दिवसांपासून मिस करत होता. जरी त्यांना असे मिठीत येऊन फार दिवस झाले नव्हते, तरीही आर्या त्याच्यापासून दूर होती. हा विचारसुद्धा ऋषभच्या मनाला अस्वस्थ करत होता. दोघे काही वेळ तसेच एकमेकांच्या मिठीत राहिले. तेवढ्यात आर्याला काहीतरी विचित्र वाटलं आणि ती पटकन ऋषभपासून दूर होऊन वॉशरूममध्ये गेली. आर्या अशी जाताना पाहून ऋषभ घाबरला आणि तोही तिच्या मागे वॉशरूममध्ये गेला. तिथे त्यानं पाहिलं की आर्या उलटी करत होती. तो लगेच तिच्या जवळ गेला आणि तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला. काही वेळाने आर्या नॉर्मल झाली आणि तिने आपला चेहरा धुतला. ऋषभने तिचा चेहरा पुसत विचारलं, तू ठीक आहेस ना? तू काही उलटसुलट खाल्लं आहेस का? आणि त्यावेळी ऋषभला समजत नव्हतं की आर्या त्याला का टाळत आहे. त्याने आर्याला उचलून घेतलं आणि बाहेर नेत म्हणाला, मला वाटतं तुझी तब्येत ठीक नाही, त्यामुळे तू एक काम कर, आत्ता आराम कर. इतकं बोलून ऋषभने आर्याला बेडवर झोपवलं. दुसरीकडे अक्षराने आज खूपच जास्त शॉपिंग केली होती. ती अशी शॉपिंग करत होती असताना बलराज फक्त तिला पाहत होता. आज तुम्ही काहीसे वेगळे का वाटत आहात? कारमध्ये बसल्यानंतर बलराजने तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून विचारलं. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, मी आनंदी नसावं? अक्षराने स्वतःला सावरत उत्तर दिलं. ती विसरली होती की ती अक्षरा नसून आर्या असल्याचा आव आणत होती आणि आर्या अशी वागत नसे, म्हणून तिने विचार करून उत्तर दिलं. तिचं उत्तर ऐकून बलराजने तिच्याकडे नीट पाहिलं आणि मनात म्हणाला, आज आर्याकडे पाहून मला अनोळखीपणाची भावना काय येत आहे? जणू ही माझी आर्याच नाही. पण हे अशक्य आहे. कदाचित आर्याला माझं प्रेम समजलं असेल आणि ती मनापासून या नात्यात पुढे जायचं ठरवत असेल. म्हणूनच ती इतकी नॉर्मल आहे. बहुतेक मीच जास्त विचार करतोय. बलराजने डोकं हलवलं आणि आर्याकडे पाहत विचारलं, तुम्हाला भूक लागली आहे का? आणि त्यावेळी हा पण काही विचारायचा प्रश्न आहे का? मला भूक लागली आहे, अक्षराने उत्तर दिलं. तिचं उत्तर ऐकून बलराज हलकसं हसला आणि कार रेस्टॉरंटच्या दिशेने वळवली. अक्षरा मनातच स्वतःशी म्हणाली, अक्षरा तू हे कसं विसरतेस की तू अक्षरा नाहीस, आर्या आहेस आणि आर्या अशी वागत नाही. जर तू असंच वागत राहिलीस तर कदाचित या बलराज सिंह राठोडला तुझ्यावर संशय येईल. बलराजने पाहिलं की आर्या स्वतःशीच काहीतरी पुटपुटत आहे. त्याने तिच्या खांद्यावर हलके स्टॅप करत विचारलं, काय विचार करत आहात? बलराजने असे करताच अक्षरा घाबरली आणि लगेच म्हणाली, नाही, काही नाही. मी फक्त उद्याचा दिवस कसा असेल याचा विचार करत होते. बलराजने ते ऐकलं आणि आनंदाने म्हणाला, तुम्ही त्याची काळजी करू नका राणीसा, आम्ही तुमचा उद्याचा दिवस अविस्मरणीय बनवू. बलराजचं बोलणं ऐकून अक्षराने कसाबसा घोट गिळला आणि मनात म्हणाली, जर आधीला हे कळलं तर तो या बलराजला सोडणार नाही आणि माझ्यासोबत काय करेल कोण जाणे.
बलराज सिंह राठोड यांना आर्याच्या गोष्टी खूप विचित्र वाटत होत्या. कारण जेव्हा आर्या त्यांच्यासोबत होती तेव्हा ती त्यांच्याशी खूपच कमी बोलायची. पण आता जी आर्या त्यांच्या समोर होती ती बलराज सिंह राठोड यांच्याशी मोकळेपणाने बोलत होती आणि हीच गोष्ट त्यांना खटकत होती. दुसरीकडे रिषभने आर्याला बेडवर झोपवलं आणि तिच्या डोक्याजवळ बसून तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला. आर्या उठली आणि रिषभ समोर बसली. तिने रिषभचा हात आपल्या पोटावर ठेवला आणि खूप प्रेमाने म्हणाली, रिषभ, मी आई होणार आहे आणि तू बाबा. रिषभने जसेच आर्याचे शब्द ऐकले तसे त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली. त्याने आर्याला आपल्या मिठीत घेतलं आणि आनंदाने म्हणाला, थँक्यू सो मच बेबी, मला इतकं मोठं गिफ्ट दिल्याबद्दल. तुला कल्पना नाही की आज मी किती आनंदी आहे. खरंच हे बाळ आपल्या नात्याला आणखी मजबूत करेल. रिषभच्या छातीशी लागूनच आर्या म्हणाली, पण रिषभ, अक्षरा दीदीचं काय? तुला तिची काळजी करण्याची गरज नाही. तिथून पळून जाणं तिच्यासाठी सोपं आहे. रिषभ तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला. पण जर बलराज सिंह राठोड यांना कळलं की दीदी तिथे नाही आणि त्यांनी तिला इजा पोहोचवली तर? आर्या घाबरत म्हणाली. नाही आर्या, असं काही होणार नाही. तो तिला काहीही करणार नाही, रिषभने तिला समजावत म्हटलं. आर्या एवढंच म्हणाली आणि पुन्हा रिषभच्या मिठीत झोपी गेली. तिने रिषभच्या सहवासाची खूप आठवण काढली होती. हे शांततेचे क्षण आर्यासाठी खूप महत्त्वाचे होते. तिला रिषभची सवय झाली होती. त्याचं प्रेम, त्याची काळजी, त्याचं वागणं या सगळ्याची तिला सवय झाली होती. जगात रिषभ एकटाच असा होता माणूस जो तिच्यासाठी काहीही करायला तयार होता. प्रेम ही अशी भावना आहे जी माणसाला याच जगात स्वर्ग आणि नरक दोन्ही दाखवू शकते. जर योग्य व्यक्तीची निवड केली तर आयुष्य स्वर्गापेक्षा कमी नसतं. पण जगात असेही काही लोक आहेत जे प्रेमाचा फक्त दिखावा करतात आणि नंतर प्रेमात फसवणूक करतात, ज्यामुळे आयुष्य नरकापेक्षाही वाईट होतं. एखाद्याला आवडणं आणि प्रेम करणं यात थोडासा फरक असतो. आवड ही एखाद्याला पाहून निर्माण होते, पण प्रेमात फक्त भावना महत्त्वाच्या असतात, समोरच्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व नाही. पण आजकाल लोक चेहऱ्यावर खोटेपणाचे मुखवटे लावून फिरतायत. त्यामुळे कोण बरोबर आणि कोण चुकीचं हे ओळखणं जवळजवळ अशक्य होतं. पण जर तुम्हाला खरं जाणून घ्यायचंच असेल तर एकदा आपल्या मनाला विचारा, कारण ते कधीच खोटं बोलत नाही. ते नेहमी तुम्हाला सत्यच सांगतं. फक्त तुम्ही ते समजून घ्या. आयुष्य अधिक चांगलं होईल. जो जसा आहे त्याला तसाच राहू द्या. दुसऱ्या दिवशी अक्षरा आपल्या खोलीत इकडून तिकडे फिरत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने लगेच कॉल उचलला. हा कॉल आदित्यचा होता. हॅलो आदी, समीरा आता कशी आहे? अक्षराने फोन कानाला लावताच विचारलं. ती आता ठीक आहे. ती माझ्यासोबत भारतात आली आहे. तिची काळजी करू नकोस. तू सांग, तू इथे कधी येते आहेस? आदित्यने विचारलं. जर मी आदित्यला सांगितलं की मी कुठे आहे तर तो मला जिवंत सोडणार नाही, अक्षरा मनात म्हणाली. मी अक्षरा पुढे काही बोलणार इतक्यात खोलीचा दरवाजा ठोठावला गेला आणि एक मेड आत आली. ती म्हणाली, राणीसा, तुमचे लग्नाचे कपडे आले आहेत. तुम्ही लवकर तयार व्हा. इतकं बोलून ती निघून गेली. तिच्या जाताच अक्षराने कपाळावर हात मारला आणि फोन कानाला लावत काही बोलणार इतक्यात आदित्य जवळजवळ रागाने ओरडत म्हणाला, तू लग्न?
हे सगळं काय चाललं आहे अक्षरा? माझं डोकं खराब करू नकोस, नाहीतर तू मला ओळखतेस. आदित्यच्या शब्दांनी अक्षरा आतून घाबरली. सत्य सांगण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तिने आदित्यला सगळं खरं खरं सांगितलं. आदित्य तिचं सगळं ऐकत होता आणि ऐकता ऐकता त्याचा राग हळूहळू शांत होत होता. अक्षरा पुढे म्हणाली, पहा आदी, आर्या माझी बहीण आहे. कसे हे मला माहीत नाही, पण ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मला माहीत आहे की स्वतःचा जीव धोक्यात घालणं मूर्खपणाचं आहे, पण मी आर्याला वाचवण्यासाठी काहीही करू शकते. अक्षराचं म्हणणं आदित्यला समजत होतं. त्याने स्वतःला शांत करत म्हटलं, मला माझ्या अक्षराचा अभिमान आहे आणि तिथून पळून जाण्याचा प्रश्न असेल तर ते तुझ्यासाठी अगदी सोपं काम आहे. मला माहिती आहे की तुला सांगायची गरज नाही, पण तरीही स्वतःची काळजी घे. मी लवकरच तुझ्याकडे येईन आदी, अक्षरा प्रेमाने म्हणाली. ठीक आहे, आता मी फोन ठेवतो. साचीला शाळेत घेऊन जायचं आहे, आदित्य म्हणाला. मी उद्या सकाळपर्यंत येईन, अक्षरा म्हणाली आणि कॉल ठेवला. अक्षराने फोन ठेवताच दरवाजावर टकटक झाली. तिने दरवाजाकडे पाहिलं तर तिला तिथे बळराज उभा दिसला. बळराजने अक्षराकडे पाहिलं आणि म्हणाला, आर्या, मी तुमच्याशी बोलू शकतो का? अक्षराने होकारार्थी मान हलवली. बळराज समोरच्या सोफ्यावर बसला आणि अक्षरालाही बसायला सांगितलं. अक्षरा बसताच बळराज म्हणाला, आम्हाला माहिती आहे की तुम्ही हे लग्न मजबुरीने करत आहात, म्हणून मी तुम्हाला या लग्नातून मुक्त करतो. बळराजचं बोलणं ऐकून अक्षरा आश्चर्यचकित झाली. मुक्त करतो म्हणजे नेमकं काय करतो? अक्षरा विचारात पडलेली पाहून बळराज म्हणाला, अशा नात्याला काही अर्थ नसतो ज्यामध्ये प्रेम नसतं. जरी मी तुमच्यावर प्रेम करत असलो तरी तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात आधीच पुढे गेले आहात आणि आता तर तुम्ही आईही होणार आहात. तुम्ही विचार करत असाल की अचानक असं काय झालं, पण मला जाणवलं आहे की जबरदस्तीने बांधलेलं नातं खूप नाजूक असतं, अगदी कच्च्या धाग्यासारखं. आपलं लग्न झालं तरी तुम्ही मला कधीच ते प्रेम देऊ शकणार नाही जे मला हवं आहे. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या पतीसोबतच तुमचं पुढचं आयुष्य जगा. अजून जन्मही न घेतलेल्या मुलासोबत मी चुकीचं वागू शकत नाही. अक्षरा आश्चर्याने बळराजचं बोलणं ऐकत होती. तिला विश्वासच बसत नव्हता की हे सगळं बळराजसिंह राठोड बोलत आहे. हे घ्या फोन आणि तुमच्या पतीला फोन करून इथे बोलवा. बळराजने फोन अक्षराकडे पुढे करत म्हटलं. अक्षराने एकदा फोनकडे पाहिलं आणि मग बळराजकडे. ती आनंदी होती की बळराजला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. तुम्ही खरंच एक चांगल्या मनाचे माणूस आहात. मला आनंद आहे की तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली. तुम्ही काळजी करू नका, मी स्वतः घरी जाईन, अक्षरा म्हणाली. तिने बळराजला हे सांगितलं नाही की ती आर्या नाही, कारण तिला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. बळराजने ऐकल्यावर तो हसला आणि म्हणाला, ठीक आहे, मी कार तयार ठेवायला सांगतो. इतकं बोलून तो तिथून निघून गेला. त्याच्या जाताच अक्षराने रिषभला फोन करून सगळं सांगितलं. रिषभ आणि आर्या दोघेही आश्चर्यचकित झाले. फ्लॅशबॅक. बळराजसिंह राठोड आपल्या खोलीत बसून काहीतरी खोल विचारात हरवला होता. आज त्याचं लग्न होतं, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. तेवढ्यात रुपल तिथे आली आणि बळराजसिंह राठोडकडे पाहत म्हणाली, काय झालं भाऊसा, तुम्ही इतके द्विधा मनस्थितीत का आहात? बळराजने वर पाहिलं आणि म्हणाला, काही नाही, फक्त एक विचित्र अस्वस्थता जाणवते आहे. भाऊसा, मी चुकीची नसेन तर हे वहिनीचामुळे आहे ना? रुपल म्हणाली. हो, मला समजत नाही मी काय करू. मी आर्यावर प्रेम करतो,
पण इतकं बोलून बलराज थांबला. पण ती तर तिच्या नवऱ्या ऋषभवर प्रेम करते ना. रुपलने त्याचं वाक्य पूर्ण करत म्हटलं. भाऊसा, तुम्हाला माहिती आहे, प्रेम ही एक भावना असते. प्रेमावर हक्क गाजवता येत नाही. मला माहिती आहे की ही तुमची आयुष्याची बाब आहे. पण एक गोष्ट सांगू इच्छिते. तुम्ही तिच्याशी लग्न केलं तरी तुम्हाला ते प्रेम कधीच मिळणार नाही जे तुम्ही तिच्याकडून अपेक्षित करता. आणि जबरदस्तीची नाती कच्च्या धाग्यासारखी असतात, जी थोडा जोर लावला तरीही तुटून जातात. हो, तुमच्यासाठी हे थोडं कठीण असेल, पण पुढे तुम्हाला तिच्यापेक्षाही चांगली जीवनसाथी मिळेल. एखादी व्यक्ती निघून गेली म्हणून आयुष्य थांबत नाही. रुपलने आपल्या भावाला समजावत म्हटलं. रुपल सुरुवातीपासूनच या नात्याच्या विरोधात होती आणि तिला नको होतं की तिचा भाऊ जबरदस्तीच्या नात्यात अडकावा. काय म्हणालीस? बलराज सिंह राठोडने तुला निघून जायला सांगितलं. पण का? आर्याने आश्चर्याने विचारलं. मलाही समजत नाही त्याच्या डोक्यात काय चाललं आहे. आज लग्न आहे आणि तो म्हणतोय की तू म्हणजेच आर्या तुझ्या ऋषभकडे निघून जा. अक्षरा म्हणाली. अक्षरा, मला तर बलराजवर संशय येतोय. तो असा माणूस नाही की आर्याला जिच्यावर तो प्रेम असल्याचा दावा करतो तिला असंच सोडून देईल. ऋषभ म्हणाला. ताई, तुम्ही आणि ऋषभ जरा जास्त विचार करत नाही आहात ना. असंही तर असू शकतं की त्याला समजलं असेल की तो चुकीचं करत आहे आणि तसंही तो इतका वाईट नाही, आर्या म्हणाली. हे ऐकताच ऋषभ तिला रागाने पाहू लागला आणि म्हणाला, तुला त्याच्याबद्दल खूप माहिती आहे असं वाटतंय. ऋषभच्या बोलण्यावर अक्षरा हलकसं हसली तर आर्या घाबरत म्हणाली, मी तर फक्त सांगत होते. बाकी तुम्हा दोघांना जी योग्य वाटेल ते करा. ऋषभने तिच्याकडे पाहिलं आणि मग अक्षराला म्हणाला, आपल्याला आपल्या प्लॅननुसारच पुढे जायचं आहे. आता ताईला लपून छपून येण्याची काय गरज आहे, आर्या म्हणाली. आर्या, ऋषभचा अर्थ असा आहे की मी प्लॅननुसार इथून थेट एअरपोर्टला जाईन. मला वाटत नाही की बलराजला हे कळायला हवं की मी आर्या नाही तर अक्षरा आहे. अक्षराने आर्याला समजावत म्हटलं. मी तुझं तिकीट बुक केलं आहे. आता आपण थेट एअरपोर्टवर भेटू. ऋषभ म्हणाला. ठीक आहे, अक्षरा म्हणाली आणि फोन ठेवला. दुसरीकडे एका खोलीत एक वृद्ध माणूस बसला होता आणि त्याच्या समोर बलराज सिंह राठोड मान खाली घालून उभा होता. बलराज, तू अगदी तसंच केलंस जसं आम्ही तुला सांगितलं होतं. शाब्बास माझ्या मुला, सोफ्यावर बसलेल्या वृद्ध माणसाने म्हटलं. दादासा, तुम्ही असं का करायला सांगितलं? आज माझं आणि आर्याचं लग्न झालं असतं, मग ती फक्त माझी झाली असती, पण तुम्ही सगळं संपवलंत. बलराज सिंह राठोड म्हणाला. माझ्या मुला, अजूनही तू तुझ्या दादासांना ओळखलं नाहीस. फक्त बघत राहा. मी तुला वचन दिलं आहे आणि तुला माहिती आहे की रघुवींद्र सिंह राठोड कधीही आपल्या शब्दांपासून मागे हटत नाही. अजून त्या मुलीला माहीत नाही की ती कोण आहे आणि आमच्यासाठी तिचं महत्त्व काय आहे, म्हणून थोडी अजून वाट पहा. रघुवींद्रजी म्हणाले आणि बलराजला जाण्याचा इशारा केला. बलराज तिथून निघून गेला. त्याच्या जाताच रघुवींद्रजी शैतानी हसू हसत म्हणाले, लवकरच आपल्याला ते मिळेल ज्याची आपण अनेक वर्षांपासून वाट पाहत आहोत. दुसरीकडे अक्षरा बाहेर लिव्हिंग रूममध्ये आली, जिथे बलराज सिंह राठोड आणि रुपल तिची वाट पाहत उभे होते. अक्षरा हसत म्हणाली, मला खूप आनंद आहे की तुम्ही योग्य निर्णय घेतलाय. मी देवाकडे प्रार्थना करेन की तुम्हाला लवकरच एक चांगली जीवनसंगिनी मिळो. मला फक्त तुमच्यासोबत माझं आयुष्य घालवायचं होतं आणि दुसऱ्या कोणाचा प्रश्नच येत नाही. माझ्या आयुष्यात तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही.
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हीच राहाल, बलराज ठामपणे म्हणाला. अक्षराला बलराजच्या डोळ्यात आर्याला मिळवण्याचं वेड स्पष्ट दिसत होतं. तिने मनातच स्वतःला म्हटलं, अक्षराबाई आता इथून निघून जा. याचा मूड बदलला तर हा मला जाऊ देणार नाही. अक्षरा खाकरत म्हणाली, आता मला निघायला हवं. भाभीसा, अरे सॉरी आर्या, तुम्ही तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी घ्या, रुपल म्हणाली. अक्षरा हसली आणि होकारार्थी मान हलवली. ती पुढे निघाली. तितक्यात बलराजसिंह राठोड म्हणाला, मी तुम्हाला एअरपोर्टपर्यंत सोडायला तरी येऊ शकतो ना? आणि त्यावेळी अक्षरा आधी नकार देणार होती, पण मग तिने विचार केला की मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करतात तर हा एअरपोर्टपर्यंत सोबत येऊ शकतो. हो, अक्षरा म्हणाली आणि दोघे बाहेर निघाले. बलराजसिंह राठोडने अक्षरासाठी कारचा दरवाजा उघडला. अक्षरा बसली. त्यानंतर बलराज ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला आणि कार एअरपोर्टच्या दिशेने निघाले. कारमध्ये पूर्ण शांतता होती. बलराजने अक्षराकडे पाहत म्हटलं, तसं मला वाटलं होतं की तुझा नवरा इथे येईल, पण तो आलाच नाही. नाही, तसे तुम्हाला सांगते, जर तुम्हाला तिला सोडायचे असेल तर सोडून द्या. ती माझ्याकडे येऊ शकते. बलराजसिंह राठोडचे बोलणे ऐकून आर्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली आणि मनात म्हणाली, अरे देवा, हा अजूनही अशी फिल्डिंग कशी लावू शकतो? माझ्या प्रिय बहिणीचा संसार मोडण्याची गोष्ट बोलण्याची याची हिंमत कशी झाली? याचे तर डोके फोडावेसे वाटते. पण सध्या ती आर्या नसते, अक्षरा असते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.